नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचे आजच्या व्हिडिओमध्ये. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत यूज ऑफ शुड, शूडचा वापर. शूड हे एक ऑक्झिलरी वर्ब आहे. आपण जेव्हा वाक्यामध्ये शूडचा वापर करतो त्याच्यासोबत वर्बचा फर्स्ट फॉर्म येतो, शूड प्लस V1. शूड म्हणजे करायला पाहिजे. एखाद्याला आपल्याला जेव्हा सांगायचं असेल की तुला ही गोष्ट करायला पाहिजे किंवा ही गोष्ट करायला नको, तेव्हा आपण शुड या ऑक्झिलरी वर्बचा वापर करतो. फॉर एक्झाम्पल, आपण काम करायला पाहिजे. या ठिकाणी आपल्याला काम करायला पाहिजे अशा अर्थी आपण हे वाक्य बोलत आहोत. या वाक्याचं इंग्रजीमध्ये रूपांतर कसं होईल? वी शुड वर्क. आपण म्हणजे वी, करायला पाहिजे. करायला पाहिजे म्हणजे शुड आणि काय? काम. तर वी शुड वर्क म्हणजे आपण काम करायला पाहिजे. आपण वाट पाहायला पाहिजे. वी शुड वेट. आपण भेट द्यायला पाहिजे. वी शुड व्हिजिट. आपण विचार करायला पाहिजे. वी शुड थिंक. आपण प्रवास करायला पाहिजे. वी शुड ट्रॅव्हल. प्रत्येकाने अभ्यास करायला पाहिजे. एव्हरीवन शुड स्टडी. प्रत्येकाने शिकायला पाहिजे. एव्हरीवन शुड लर्न. प्रत्येकाने सुशिक्षित बनायला पाहिजे. एव्हरीवन शुड बिकम लिटरेट. तुला सराव करायला पाहिजे. यू शुड प्रॅक्टिस. तुला व्यायाम करायला पाहिजे. यू शुड डू एक्सरसाइज. सूर्याला उगवायला पाहिजे. द सन शुड राईज. सूर्याला मावळायला पाहिजे. द सन शुड सेट. त्याला बदलायला पाहिजे. ही शुड चेंज. तुला कमी बोलायला पाहिजे. यू शुड टॉक लेस. तुला प्रतिसाद द्यायला पाहिजे. यू शुड रिस्पॉन्ड. तुला समाधान करायला पाहिजे. यू शुड सॅटिस्फाय. तुला त्यांना वेगळे करायला पाहिजे. यू शुड सेपरेट देम. इंग्रजीमध्ये विधानार्थी वाक्य करताना आपण करायला पाहिजे असे म्हणतो. अशा वेळी आपण शूडचा वापर करतो. शूड प्लस V1 वर्बचा फर्स्ट फॉर्म. जेव्हा आपल्याला या वाक्याचं नकारार्थी वाक्य तयार करायचं असेल, निगेटिव्ह सेंटेन्स तयार करायचं असेल, तर अशा वेळी आपण मराठीत करायला नको, करायला पाहिजेच आपण नकारार्थी करायला नको असे म्हणतो. आणि हेच वाक्य आपण इंग्लिशमध्ये रूपांतर करत असताना शुड नॉट किंवा शुडंट असे म्हणतो. शुडंट हा शुड नॉटचा शॉर्ट फॉर्म आहे आणि करायला नको हे करायला पाहिजे याचे निगेटिव्ह सेंटेन्स आहे, निगेटिव्ह फॉर्म आहे. करायला पाहिजे हे काय झालं? पॉझिटिव्ह सेंटेन्स झालं. याचं निगेटिव्ह सेंटेन्स काय होणार? करायला नको. एक्झाम्पल पाहूया आपण. तुला खेळायला नको. यू शुडंट प्ले और यू शुड नॉट प्ले. तुला खेळायला पाहिजे. यू शुड प्ले. याचं निगेटिव्ह काय होणार? तुला खेळायला नको. यू शुडंट प्ले. तुला रडायला नको. यू शुडंट वीप. तुला हसायला नको. यू शुडंट लाफ. तुला ओरडायला नको. यू शुडंट शाउट. तिला अन्न वाढवायला पाहिजे.
She should serve the meals. तिला काय करायला पाहिजे? What should she do? तिला कुठे जायला पाहिजे? Where should she go? जेव्हा आपल्याला प्रश्नार्थी वाक्य तयार करायचं असेल तेव्हा शूडचा वापर आपण कशा प्रकारे करतो? तर प्रश्नार्थी वाक्यामध्ये म्हणजेच इंटरोगेटिव्ह सेंटेन्स मध्ये आपण वाक्याची सुरुवात ही शूडने करतो. जसे की आपण घरी जायला पाहिजे का? शुड वी गो होम? यामध्ये आपण वाक्याची सुरुवात शुड या ऑक्झिलरी व्हर्बने केलेली आहे. त्यानंतर आपण सब्जेक्ट घेतलेला आहे आणि त्यानंतर व्हर्ब घेतलेला आहे. म्हणजेच स्ट्रक्चर कसं होईल? शुड प्लस सब्जेक्ट प्लस V1 प्लस ऑब्जेक्ट. अशा प्रकारे आपण पॉझिटिव्ह सेंटेन्सचं इंटरोगेटिव्ह सेंटेन्स तयार करतो. प्रश्नार्थी वाक्य तयार करतो. आपण घरी जायला पाहिजे का? शुड वी गो होम? मी व्यायाम करायला पाहिजे का? शुड आय डू एक्सरसाइज? राजने सराव करायला पाहिजे का? शुड राज प्रॅक्टिस? तिने गाणे गायले पाहिजे का? शुड शी सिंग सॉंग्स? त्यांनी प्रवास करायला पाहिजे का? शुड दे ट्रॅव्हल? आजच्या व्हिडिओमध्ये आपण शूडचा वापर इंग्रजीमध्ये कशा प्रकारे करतात हे पाहिलेलं आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेअर करा. धन्यवाद.